अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी आणि मराठीमध्ये मीनिंग्स, इंग्लिशमध्ये मीनिंग आणि जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्झाम्पल सेंटेन्सेस तुम्ही स्वतः ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे, किंवा स्वतःच्या मनाने काही इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन करत आहेत किंवा ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे. सो त्यांना सुद्धा हे व्हिडिओज जे आहेत ते युजफुल पडेल आणि त्यांची व्होकॅब्युलरी सुद्धा स्ट्रॉंग होईल. सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ऑटम. AUTUMN. ऑटम. ऑटम म्हणजे काय होतं तर द लॅटर स्टेज ऑर डिक्लाइनिंग पिरियड ऑफ समथिंग, अ फेज अप्रोचिंग द एंड. म्हणजे जे काय आहे त्याच्या शेवटच्या चरणावर आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑटम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय होत आहे तर उन्हाळा संपून हिवाळा जो येत आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑटम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय हिंदीमध्ये होतं पतन का दौर आणि अंतिम चरण. ओके, सो द लॅटर स्टेज ऑर डिक्लाइनिंग पिरियड ऑफ समथिंग, अ फेज अप्रोचिंग द एंड म्हणजेच होतं ऑटम. ओके, सो मराठीमध्ये काय म्हटलं जातं ऑटमला, शरद ऋतू. शरद ऋतू. आणखी पानगळ, हिवाळा. उन्हाळा संपून जेव्हा हिवाळा चालू होतो, ओके, तो जो काळ असतो त्या काळाला म्हटलं जातं ऑटम. ओके, तेव्हा काय होत असते, पानगळ होत असते. शरद ऋतू त्याला आपण असं म्हणतो ऑटमला. सिनोनिम्स आहेत ऑटमचे डिक्लाइन, डाउनटर्न, ट्विलाइट, फेडिंग आणि फेज आणि लास्ट स्टेज. आणि अँटोनिम्स आहेत बिगिनिंग, राईज, डॉन, ग्रोथ आणि एमर्जन्स. परत एकदा बघूया आपण ऑटम म्हणजे काय होतं. सो ऑटमचं मिनिंग आहे द लॅटर स्टेज ऑर डिक्लाइनिंग पिरियड ऑफ समथिंग, अ फेज अप्रोचिंग द एंड. हिंदीमध्ये ऑटमचं मिनिंग होतं पतन का दौर, अंतिम चरण. आणि हिंदी मराठीमध्ये काय मिनिंग होतं, शरद ऋतू, पानगळ आणि हिवाळा. सिनोनिम्स आहेत ऑटमचे डिक्लाइन, डाउनटर्न, ट्विलाइट, फेडिंग, फेज, ओके, फेडिंग फेज आणि लास्ट स्टेज. आणि अँटोनिम्स आहेत बिगिनिंग, राईज, डॉन, ग्रोथ आणि एमर्जन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिलिंक्विश. इथे एक्झाम्पल दिलंय, एक्झाम्पल ट्राय करून बघा एकदा की ऑटमला इथे कसं यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड रिलिंक्विश. रिलिंक्विश म्हणजे काय होतं, टू व्हॉलंटरीली गिव्ह अप पॉवर, पोझिशन ऑर पोझिशन. म्हणजेच काय तर रिलिंक्विश. सो म्हणजेच काय करणे, आपल्याला एखादा अधिकारावर आहे आपण, ओके, सो तो अधिकार किंवा आपली ती जी जागा आहे त्याचा त्याग करणे किंवा ते दुसऱ्याला कोणाला देऊन देणे त्याला म्हटलं जातं रिलिंक्विश. टू व्हॉलंटरीली गिव्ह अप पॉवर, आपल्याकडे एखादं पॉवर आहे, एखादी पोझिशन आहे, एखादी जागा आहे, ती आपण कोणाला तरी व्हॉलंटरीली सोपवून देणे किंवा ते काय करणे, गिव्ह अप करणे त्याच्यावर, म्हणजे सोडून देणे, त्याला म्हटलं जातं रिलिंक्विश. ओके, सो रिलिंक्विशचं मिनिंग काय इंग्लिशमध्ये, द व्हॉलंटरीली गिव्ह अप पॉवर, पोझिशन ऑर पोझेशन. हिंदीमध्ये म्हटलं जातं त्याग देना आणि छोड देना. मराठीमध्ये मिनिंग होतं रिलिंक्विशचं त्याग करणे. जागा किंवा अधिकार इत्यादी सोडणे म्हणजे होतं रिलिंक्विश. सिनोनिम्स आहेत सरेंडर, अबॅन्डन, रिझाइन, फॉरगो आणि रिनाउन्स. आणि अँटोनिम्स आहेत रिटेन, कीप, मेंटेन, होल्ड आणि प्रिझर्व. परत एकदा बघूया आपण. रिलिंक्विश म्हणजे काय होतं तर टू व्हॉलंटरीली गिव्ह अप पॉवर, पोझिशन ऑर पोझेशन म्हणजे होतं रिलिंक्विश. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिलिंक्विशचं त्याग देना आणि छोड देना. मराठीमध्ये होतं त्याग करणे, जागा किंवा अधिकार इत्यादी सोडणे, त्याला म्हटलं जातं रिलिंक्विश. सिनोनिम्स आहेत सरेंडर, अबॅन्डन, रिझाइन, फॉरगो आणि रिनाउन्स. आणि अँटोनिम्स आहेत रिटेन, कीप, मेंटेन, होल्ड आणि प्रिझर्व. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे अब्रप्ट. ABRUPT. अब्रप्ट. अब्रप्टचं मिनिंग होतं सडन अँड अनएक्सपेक्टेड हॅपनिंग विदाउट वॉर्निंग. म्हणजेच काय आहे तर अचानकपणे काही होणं, काही वॉर्निंग न येणं आणि अचानकपणे काही पण होऊन जाणं, त्याला काय म्हटलं जातं, अब्रप्ट असं म्हटलं जातं.
सडन अँड अनएक्सपेक्टेड म्हणजे आपल्याला काही एक्सपेक्टेड नाही की असं होईलच, असं काही होणारच आहे बा म्हणून, पण ते अनपेक्षितपणे अचानकपणे होणे त्याला म्हटलं जातं ॲब्रप्ट. ओके, सो सडन अँड अनएक्सपेक्टेड हॅपनिंग विदाउट वॉर्निंग म्हणजेच होतं ॲब्रप्ट. हिंदीमध्ये म्हटलं जातं अचानक आणि अप्रत्याशित. ओके, हिंदीमध्ये काय मिनिंग आहे ॲब्रप्टचं? अचानक आणि अप्रत्याशित. मराठीमध्ये मिनिंग होतं ॲब्रप्टचं अचानक, एकदम, अनपेक्षितपणे आणि एकाएकी. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ॲब्रप्टचं? अचानक, एकदम, अनपेक्षितपणे आणि एकाएकी. सिनोनिम्स आहेत ॲब्रप्टचे सडन, अनएक्सपेक्टेड, इन्स्टंटेनियस, हेस्टी आणि शार्प. आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅज्युअल, स्लो, स्टेडी, स्मूथ आणि कंटिन्युअस. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत ॲब्रप्टचे? सडन, अनएक्सपेक्टेड, इन्स्टंटेनियस, हेस्टी आणि शार्प. आणि अँटोनिम्स आहेत ग्रॅज्युअल, स्लो, स्टेडी, स्मूथ आणि कंटिन्युअस. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑसिलेट. OSCILLATE, ऑसिलेट. ऑसिलेटचं मिनिंग होतं टू मूव्ह बॅक अँड फोर्थ बिटवीन टू पोझिशन्स ऑर ओपिनियन्स. म्हणजेच काय? मूव्ह बॅक फोर्थ म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये काय वेगळे आपण बदल करत असतो. कधी एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हेही चांगलं असेल किंवा तेही होऊ शकतं. सो म्हणजे काय होतं? टू मूव्ह बॅक ऑर फोर्थ बिटवीन टू पोझिशन्स ऑर ओपिनियन्स. म्हणजे एखादं ओपिनियन आहे तर त्या ओपिनियन मध्ये आपण पुढे सुद्धा जायचं आपण ठरवत आहे आणि मागे सुद्धा जायचं ठरवत आहे. म्हणजेच काय तर इधर उधर झुलना. हिंदीमध्ये मिनिंग होतं इधर उधर झुलना. म्हणजेच आपण एका याच्यावर ठाम नाही आपण इकडेही जायचं ठरवत आहे आणि मागेही जायचं, समोरही जायचं ठरवत आहे आणि मागेही जायचं ठरवत आहे. त्याला म्हटलं जातं ऑसिलेट. ओके, म्हणजेच काय तर इकडे तिकडे जर झुलत आहे, जसं स्विंग असतो, झुला असतो, तो पुढेही जातो मागेही जातो, त्याला काय म्हटलं जातं? ऑसिलेट. सो हिंदीमध्ये ऑसिलेटचं मिनिंग होतं इधर उधर झुलना किंवा बार बार बदलना. म्हणजेच वेळेनुसार किंवा जे पण काही डिसिजन आहे, ओपिनियन आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वेळी आपण वेगळे बदल करत आहेत, त्याला म्हटलं जातं ऑसिलेट. सो काय आहे याचं मिनिंग ऑसिलेटचं? टू मूव्ह बॅक अँड फोर्थ बिटवीन टू पोझिशन ऑर ओपिनियन. हिंदीमध्ये म्हटलं जातं इधर उधर झुलना आणि बार बार बदलना. मराठीमध्ये काय होतं? हेलकावे खाणे. हेलकावे खाणे किंवा अस्थिर असणे. ओके, सो ऑसिलेटचे मराठीमध्ये मिनिंग काय आहे? हेलकावे खाणे आणि अस्थिर असणे. म्हणजेच एका याच्यावर ठाम नसणे म्हणजेच अस्थिर असणे, त्याला म्हटलं जातं ऑसिलेट. सिनोनिम्स आहेत फ्लक्च्युएट, स्विंग, अल्टरनेट, वेवर आणि वॅसिलेट. आणि अँटोनिम्स आहेत स्टॅबिलाइज, रिमेन स्टेडी, सेटल आणि परसिस्ट. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत ऑसिलेटचे? फ्लक्च्युएट, स्विंग, अल्टरनेट, वेवर आणि वॅसिलेट. आणि अँटोनिम्स आहेत स्टॅबिलाइज, रिमेन स्टेडी, सेटल आणि परसिस्ट. नेक्स्ट वर्ड आहे आउट मॅन्युअर. ओके, कसं याला प्रोनाउन्स करायचं आहे तर मराठीमध्ये तुम्हाला मी एकदा लिहून देते, ते तुम्ही वाचू शकता आणि तसं तुम्हाला त्याला प्रोनाउन्स करायचं आहे वर्डला. काय आहे? OUTMANOEUVRE. सो याला प्रोनाउन्स करायचं आहे आउट मॅन्युअर. आउट मॅन्युअर. ओके, सो यातला प्रोनाउन्स कसं करायचं आहे वर्डला? OUTMANOEUVRE ला आउट मॅन्युअर. ओके, सो आउट मॅन्युअरचं मिनिंग काय होतं? टू डिफीट ऑर गेन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन बाय युजिंग क्लेवर टॅक्टिक्स ऑर स्ट्रॅटेजी. म्हणजेच काय करणे? चालाकी करणे, कोणत्या पण गोष्टीमध्ये ट्रिक वापरणे, त्याला काय म्हटलं जातं? आउट मॅन्युअर असं म्हटलं जातं. म्हणजेच काय करणे? कोणती पण गोष्ट आहे त्याच्यावर हुशारी स्वतःची हुशारी दाखवून त्याला मात करणे त्या गोष्टीला. ओके, सो आउट मॅन्युअरचं मिनिंग होतं टू डिफीट ऑर गेन ॲडव्हान्टेज ओव्हर समवन बाय युजिंग क्लेवर टॅक्टिक्स ऑर स्ट्रॅटेजी.
स्ट्रॅटेजी यूज करून, ट्रिक यूज करून, टॅक्टिक्स यूज करून त्याच्यावर त्या गोष्टीवर मात करणे म्हणजे होतं आउट मॅन्युअर. हिंदीमध्ये म्हटलं जातं चालाकी से मात देना आणि रणनीती से हराना. ओके, हिंदीमध्ये काय मिनिंग होतं आउट मॅन्युअरचं? चालाकी से मात देना आणि रणनीती से हराना. मराठीमध्ये मिनिंग होतं हुशारीने मात करणे, वरचढ ठरणे. आता वरचढ ठरणे म्हणजे काय? तर ऍडव्हान्टेज गेन करणे. ओके, गेन अँड ऍडव्हान्टेज. आणखी काय होतं? कावा करणे. कावा करणे म्हणजे काय? तर ट्रिक करणे किंवा मॅनिप्युलेट करणे. ओके, कावा करणे म्हणजे काय होतं? ट्रिक करणे किंवा मॅनिप्युलेट करणे. सो आउट मॅन्युअरचं मिनिंग काय आहे? टू डिफीट ऑर गेन ऍडव्हान्टेज ओव्हर समवन बाय युझिंग क्लेवर टॅक्टिक्स ऑर स्ट्रॅटेजी. हिंदीमध्ये मिनिंग होता चालाकी से मात देना आणि रणनीती से हराना. मराठीमध्ये मिनिंग होतं हुशारीने मात करणे, वरचढ ठरणे आणि कावा करणे. सिनोनिम्स आहेत आउटस्मार्ट, आउटविट, आउटप्ले, आउटफॉक्स आणि डिफीट स्ट्रॅटेजिकली. आणि अँटोनिम्स आहेत लूज टू, सरेंडर, सबमिट आणि स्कम. ओके, SUCCUMB, स्कम. सो काय आहेत याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आउट मॅन्युअरचे? सिनोनिम्स आहेत आउटस्मार्ट, आउटविथ, आउटप्ले, आउटफॉक्स आणि डिफीट स्ट्रॅटेजिकली. आणि अँटोनिम्स आहेत लूज टू, सरेंडर, सबमिट आणि स्कम. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेयर्ड. इम्पेयर्डचं मिनिंग होतं weakened or damaged ability. weakened or damaged ability, स्पेशली फिजिकली और मेंटली. म्हणजेच काय? तर कमजोरी असणे किंवा काय असणे? कमी कार्यक्षम असणे. कशाने? स्पेशली कशामुळे? फिजिकली किंवा मेंटली. ओके, त्याला म्हटलं जातं इम्पेयर्ड. हिंदीमध्ये मिनिंग होतं इम्पेयर्डचं कमजोर आणि बाधित. मराठीमध्ये काय होतं मिनिंग? एकतर अपंग आहे असं म्हणू शकतो आपण, फिजिकली अपंग आहे, मेंटली अपंग आहे, किंवा कमी कार्यक्षम आहे तो, किंवा आपण असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये की कमजोरी आहे. एकतर फिजिकली असू शकते आणि मेंटली. सो त्याला म्हटलं जातं इम्पेयर्ड. सो इम्पेयर्डचं मिनिंग आहे वीकेंड और डॅमेज्ड ॲबिलिटी, स्पेशली फिजिकली और मेंटल. हिंदीमध्ये मिनिंग होतं कमजोर आणि बाधित. मराठीमध्ये काय होतं? हानिकारक, अपंग, कमी कार्यक्षम आणि कमजोरी. सिनोनिम्स आहेत इम्पेयर्डचे वीकेंड, डॅमेज्ड, अफेक्टेड, डिमिनिश्ड आणि रिड्युस्ड. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथन, इम्प्रूव्ड, एनहान्स्ड आणि हेल्दी. काय होतं इम्पेयर्डचे सिनोनिम्स? वीकेंड, डॅमेज्ड, अफेक्टेड, डिमिनिश्ड आणि रिड्युस्ड. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रेंथन, इम्प्रूव्ड, एनहान्स्ड आणि हेल्दी. नेक्स्ट वर्ड आहे टेस्टिमनी. टेस्टिमनीचं मिनिंग होतं एव्हिडन्स ऑर प्रूफ ऑफ समथिंग्स एक्झिस्टन्स ऑर ट्रूथ. ओके, म्हणजेच काय असणे? त्याच्या एक्झिस्टन्सचं, त्याचं होण्याचं किंवा त्याच्या ट्रूथ बद्दल. ट्रूथ म्हणजे जे खरं आहे त्याच्याबद्दल काय असणे? एव्हिडन्स असणे, प्रूफ असणे. म्हणजेच काय असणे? साक्ष असणे किंवा पुरावा असणे. त्याला म्हटलं जातं टेस्टिमनी. ओके, हिंदीमध्ये टेस्टिमनीला म्हटलं जातं प्रमाण किंवा साक्ष. मराठीमध्ये काय होतं? पुरावा किंवा साक्ष. ओके, सो टेस्टिमनीचं मिनिंग काय आहे? एव्हिडन्स ऑर प्रूफ ऑफ समथिंग्स एक्झिस्टन्स ऑर ट्रूथ. म्हणजेच एखाद्याचं एक्झिस्टन्स आहे किंवा त्याचं खरं आहे की खोटं आहे, ट्रूथ आहे, याचा पुरावा असणे, त्याला म्हटलं जातं टेस्टिमनी. सो मराठीमध्ये टेस्टिमनीला म्हटलं जातं साक्ष, पुरावा किंवा गवाही. सिनोनिम्स आहेत टेस्टिमनीचे एव्हिडन्स, प्रूफ, कन्फर्मेशन, व्हॅलिडेशन आणि विटनेस. आणि अँटोनिम्स आहेत डिस्प्रूफ, कॉन्ट्रडिक्शन आणि रिफ्युटेशन.
काय होतं टेस्टिमनी म्हणजे साक्ष, पुरावा किंवा गवाही. सिनोनिम्स आहेत टेस्टिमनीचे एव्हिडन्स, प्रूफ, कन्फर्मेशन, व्हॅलिडेशन आणि विटनेस. आणि अँटोनिम्स आहेत डिस्प्रूफ, कॉन्ट्राडिक्शन आणि रिफ्युटेशन. नेक्स्ट वर्ड आहे indispensability. 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 indispensabilityचं मीनिंग होतं द क्वालिटी ऑफ बीइंग ॲब्सोल्युटली नेसेसरी ऑर इसेन्शियल. म्हणजेच काय तर अत्यावश्यक असणे त्याला म्हटलं जातं indispensability. द क्वालिटी ऑफ बीइंग ॲब्सोल्युटली नेसेसरी ऑर इसेन्शियल. म्हणजेच काय आहे ते अनिवार्य आहे किंवा अत्यावश्यक आहे त्याला म्हटलं जातं indispensability. ओके. सो हिंदीमध्ये मीनिंग काय होतं अनिवार्यता आणि मराठीमध्ये सुद्धा अनिवार्यताच म्हटलं जातं. ओके. मराठी मीनिंग सुद्धा काय आहे याचं अनिवार्यताच आहे. आणखी काय होतं तर अत्यावश्यक. ओके. सो indispensabilityचं मीनिंग आहे द क्वालिटी ऑफ बीइंग ॲब्सोल्युटली नेसेसरी ऑर इसेन्शियल. हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं अनिवार्यता. आणखी मराठीमध्ये मीनिंग आहे indispensabilityचं अत्यावश्यकता. सिनोनिम्स आहेत नेसेसिटी, इसेन्शियलिटी, इम्पॉर्टन्स आणि इनइव्हिटेबिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत अनइम्पॉर्टन्स, डिस्पेन्सिबिलिटी आणि इनसिग्निफिकन्स. ओके. सो काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इंडिस्पेन्सिबिलिटीचे? सिनोनिम्स आहेत नेसेसिटी, इसेन्शियलिटी, इम्पॉर्टन्स आणि इनइव्हिटेबिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत अनइम्पॉर्टन्स, डिस्पेन्सिबिलिटी आणि इनसिग्निफिकन्स. नेक्स्ट वर्ड आहे नॅव्हिगेट. नॅव्हिगेटचं मीनिंग आहे टू मॅनेज ऑर फाइंड अ वे थ्रू अ डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजेच काय तर कठीण परिस्थितीमध्ये काय करणे एखादा रस्ता काढणे. ओके. वे पाहणे, फाइंड करणे, रस्ता निकालना. हिंदीमध्ये मीनिंग होतं नॅव्हिगेटचं रस्ता निकालना. म्हणजेच काय करणे वाट शोधणे. एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आहे, कठीण परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये टू मॅनेज करणे एखादा चांगली वाट शोधण्याचा. फाइंड अ वे. ओके. सो नॅव्हिगेटचं मीनिंग काय होतं टू मॅनेज ऑर फाइंड अ वे थ्रू अ डिफिकल्ट सिच्युएशन. खराब परिस्थितीमधून किंवा कठीण परिस्थितीमधून चांगली वाट शोधणे त्याला म्हटलं जातं नॅव्हिगेट. हिंदीमध्ये मीनिंग होतं नॅव्हिगेटचं रास्ता निकालना किंवा संभालना. मराठीमध्ये मीनिंग होतं संचालन करणे, मार्गदर्शन करणे किंवा वाट शोधणे. सो नॅव्हिगेटचं मीनिंग होतं हिंदीमध्ये रास्ता निकालना आणि संभालना. मराठीमध्ये मीनिंग होतं संचालन करणे, मार्गदर्शन करणे आणि वाट शोधणे. सिनोनिम्स आहेत मॅनेज, स्टीअर, हँडल, निगोशिएट आणि मॅन्युअर. ओके. याला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे मॅन्युअर. ओके. सो सिनोनिम्स आहेत नॅव्हिगेटचे मॅनेज, स्टीअर, हँडल, निगोशिएट आणि मॅन्युअर. आणि अँटोनिम्स आहेत मिसमॅनेज, मिसहँडल आणि लूज डायरेक्शन. सो हे आहेत नॅव्हिगेटचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. लास्ट वर्ड आहे आपला आजचा प्रिमसी. PRIMACY. प्रिमसी. प्रिमसीचं मिनिंग होतं द स्टेट ऑफ बीइंग फर्स्ट इन इम्पॉर्टन्स ऑर पॉवर. म्हणजेच काय तर कशामध्ये फर्स्ट इन इम्पॉर्टन्स ऑर पॉवर. पॉवरमध्ये किंवा इम्पॉर्टन्समध्ये फर्स्ट असणे म्हणजे त्याला प्राधान्य असणे त्याला म्हटलं जातं प्रिमसी. द स्टेट ऑफ बीइंग फर्स्ट इन इम्पॉर्टन्स ऑर पॉवर. पॉवरमध्ये आणि इम्पॉर्टन्समध्ये त्याला प्राधान्य असणे म्हणजेच काय असणे तर सर्वश्रेष्ठ प्रामुख्य असणे त्याला म्हटलं जातं प्रिमसी. हिंदीमध्ये प्रिमसीचं मिनिंग होतं सर्वोच्चता आणि प्रधानता. मराठीमध्ये प्रिमसीला म्हटलं जातं प्राधान्य किंवा सर्वश्रेष्ठता आणि प्रामुख्य. सो प्रिमसीचं मिनिंग आहे टू द स्टेट ऑफ बीइंग फर्स्ट इन इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर
हिंदीमध्ये म्हटलं जातं सर्वोच्चता आणि प्रधानता. मराठीमध्ये मिनिंग आहे प्रिमसीला प्राधान्य, सर्वश्रेष्ठता आणि प्रामुख्य. सिनोनिम्स आहेत प्रिमसीचे सुप्रिमसी, डॉमिनन्स, सुपिरियॉरिटी आणि प्रिसिडन्स. आणि अँटोनिम्स आहेत इन्फिरियॉरिटी, सबऑर्डिनेशन आणि वीकनेस. ओके, सो प्रिमसीचे सिनोनिम्स काय आहेत? सुप्रिमसी, डॉमिनन्स, सुपिरियॉरिटी आणि प्रेसिडन्स. आणि अँटोनिम्स आहेत इन्फिरियॉरिटी, सबऑर्डिनेशन आणि वीकनेस. ओके, सो परत एकदा वाचून घ्या. आणि जे पण काही थोडे हार्ड वर्ड होते आज त्याचे मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे, ते सुद्धा एकदा नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम वाचायला ते इझी पडेल. आणि याची जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुमचे फ्रेंड्स आहेत जे प्रिपेरेशन आता त्यांनी स्टार्ट केलेलं आहे किंवा जे ऑलरेडी प्रिपेअर करत आहे त्यांना इंग्लिश थोडं हार्ड जातं, व्होकॅब्युलरी थोडी हार्ड जाते, सो त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल शेअर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल फ्रेंड, थँक्यू.